वांज राहिली आणि एक झाड लावलं तर त्या झाडाला सुद्धा फळ आलं नाही, किती वाईट वाटत असेल. मग महाराज त्या महात्मा जो आहे त्याने आपल्या अंतर्दृष्टीनं त्याचे 7 जन्म बघितले महाराज आणि सांगितलं, म्हणले की ब्राह्मणा तू आपल्या पुत्राची आशा करू नको, म्हणजे तुझ्या आपल्या मुलाची आशा करू नको, कारण का या जन्मी तर सोडच, पण 7 जन्मापर्यंत तुला पुत्र प्राप्तीचा योग नाही. म्हणजे किती जन्म? 7 जन्मापर्यंत विचार करावा. मग असं म्हणल्याच्या नंतर आता तर ते ब्राह्मण म्हणला, आत्माजी मला याच जन्माचं एवढं दुःख झालं होतं की आता मी मरून इथं मरून जावं ह्या उद्देशाने या जंगलात आलो, या डोहापाशी आलो. आता तर तुम्ही सांगताय मला 7 जन्म पुत्राची प्राप्ती नाही, काय करू देवा, हाय हाय करून रडू लागला महाराज. आणि रडत असताना शेवटी त्या महात्म्याला बघितला आणि म्हणला, जर तुम्हाला या 7 जन्माचं कळत असेल तर निश्चितच तुम्ही मला पुत्र देऊ शकता. बघा, प्रारब्धाच्या विरुद्ध केला गेलेला केला, पण परिणाम बी तसाच आहे, लक्षात घ्या. मग महाराज त्या ब्राह्मणाने त्या महात्म्याच्या पाया पडावं, त्या महात्म्याला सांगावं, देवा काहीही करा, तुम्हाला जर 7 जन्माचं माझं भविष्य कळत असेल तर मला तुम्ही एका पुत्राची प्राप्ती करू द्या, मला एक पुत्र द्या. असं म्हणल्याच्या नंतर ते महात्मा मला शक्य नाही ते